नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं एमपीएससी पीआयक्यू बेस 1 मार्क फिक्स सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नाही का इकॉनॉमिक्स मध्ये जो बँक टॉपिक पाहिला होता आपण भाग 1 मध्ये, आज आपण भाग 2 मध्ये बँक बद्दल नाही का जे काही व्यापारी बँक आहे ते काही इम्पॉर्टंट माहिती घेणार आहोत। जसे की बा आपण पहिली बँक कोणती, त्यांचे कायदे कोणते, राष्ट्रीयकरण बँका किती झालेले आहे, त्याच्यानंतर नर्सिंग समिती 1 आणि 2 यावर प्रश्न घेणार आहोत। बेसल निकष काय आहे बा, पददर्जे देणाऱ्या संस्था जे असते ना, मूडीज, स्टँडर्ड अँड पुअर, इक्रा, केसिल, हे जे आहे हे नाव जे आहे क्रिसिल, ते यावर आपण नक्की प्रश्न पाहू। आणि पीआयक्यू सुद्धा लावलेले आहे, नक्की बघा। तुमचा बँक हा टॉपिक नक्कीच आज कव्हर होईल, कारण की बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया घेतलेली आहे पूर्वी, त्याची माहिती आता आज पाहू। एसबीआय गिसबीआय पाहू आपण, नक्कीच आज कव्हर करू। नाबार्ड सुद्धा पाहणार आहोत आपण। तर लक्षात घ्या, बँकलाच नाही का आपण अधिकोष म्हणत असतो। याला विचारलेला आहे आपल्याला प्रश्न, साधाच आहे। बँकचं दुसरं नाव काय? अधिकोष, कारण की बँकला आपण तिथे जात असतो ना, त्याला अधिकोष म्हणते शुद्ध भाषेत, लक्षात ठेवायचं। त्यानंतर बघा, बँक हा शब्द कोणत्या भाषेतील आहे, तर लक्षात ठेवायचं इटालियन भाषेतील आहे। इथं आपण कन्फ्युजन होऊ शकतो, बँक हा लॅटिन आहे किंवा ग्रीक आहे, आपण असे शब्द लिहू शकतो ना जास्त करून। इटालियन शब्द आहे बँक, लक्षात ठेवा। आणि हे बँको किंवा बांको, बँको म्हणते कुठं, बांको म्हणते, लक्षात ठेवा, यापासून तयार झालाय। याचा अर्थ काय असते माहिती आहे का? बेंच किंवा टेबल, याचा शब्द हे पाठ करायचं, कारण की आपल्याला प्रश्न विचारला जाते कधी रॅन्डमली विचारलं। जसं आता इथं बँकचा दुसरं नाव विचारलं, तसं आपल्याला ही विचारू शकते की बा बँक हा शब्द बा बँकला आपण अधिकोष असे म्हणतो। 2 नंबरला बँक हा शब्द नाही का फ्रेंच भाषेतील आहे, मग आपण चुकू शकतो ना, त्यामुळे लक्षात ठेवायचं इटालियन भाषेतील आहे। ते मेडिसिनी नावाचा व्यक्ती आहे, गिओविनी मेडिसी आहे। यांनी युरोपात नाही का सर्वप्रथम बँक हे शब्द वापरला, म्हणजे यांच्यापासूनच ते शब्द रूढ झाला म्हणते, लक्षात ठेवा। गिओनी मेडिसी नाव लक्षात ठेवायचं, कधी आलं तर लक्षात ठेवायचं। त्यानंतर बघा, याच्यावर फॅक्च्युअल प्रश्न आहे आपल्याला की भारतीयांनी नाही का मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर स्थापन केलेली पहिली बँक कोणती? कोणी? भारतीयांनी। या कीवर्ड लक्षात ठेवा, भारतीयांनी मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर म्हटलं तर ते लक्षात ठेवायचं अवध कॉमर्शियल बँक। हे पाठ पाहिजे, कारण की याच्यावर प्रश्न आहे। अवध कॉमर्शियल बँक कधी केली होती? 1881। हे पाठ करा, प्रश्न आल्यावर तुम्हाला क्लिअर होईल। भारतीयांनी मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर स्थापन केलेली पहिली बँक। आणि दुसरा बघा कन्फ्युजन इथं बघा, ब्रिटिशांनी जर म्हटलं मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर स्थापन केलेली बँक, बघा इथं भारतीयांनी आहे कीवर्ड, इथं ब्रिटिशांनी आहे। फरक काय? मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर तर आहेच, परंतु फरक भारतीयांनी किंवा ब्रिटिशांनी विचारलं तर बँक बदलला। भारतीयांनी म्हटलं तर अवध, आणि ब्रिटिशांनी जर म्हटलं तर अलाहाबाद बँक आहे, लक्षात ठेवा। हे एका जागी लिहिजा, कन्फ्युजन होईल नाही तर अलाहाबाद बँक। परंतु पूर्णपणे भारतीय मालकीची जर म्हटलं बँक कोणती पहिली, तर लक्षात ठेवायचं पंजाब नॅशनल बँक। याच्यावर सुद्धा क्वेश्चन आहे, 1894 मध्ये स्थापना झाली। वर्ष सुद्धा पाठ करा, 1894। 2 बँकेचं तर माहितच पाहिजे ना, अवध आणि 1894 पंजाब नॅशनल बँक। याच्यावर प्रश्न आहे, पाहू आपण मग। त्यानंतर आपल्याला नाही का काही कायदे विचारले जाते बँकेसंबंधीचे, त्याची पाहू आपण। बघा, आरबीआय कायदा 1934 चा आहे, सर्वांना माहित आहे, 6 मार्च 1934 चा आहे। आणि आरबीआयची स्थापना झाली 1 एप्रिल 1935, आणि राष्ट्रीयकरण झाले 1 जानेवारी 1949। आपण मागच्याच व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे। त्यानंतर बँकिंग नियमन कायदा पाहिलेला आहे आपण 1949 चा, हे सुद्धा लक्षात ठेवा। हे 17 फेब्रुवारी नाही का 1949 ले सहमत झालता, हे वाला कायदा लक्षात ठेवायचा। त्यानंतर बघा, हे जे 2 कायदे आहे हे आपण मागे प्रश्न घेतलेला आहे याच्यावर की बा ही 2 कायदे जे आहे, आरबीआय कायदा 1934 आणि बँकिंग नियमन कायदा 1949 चा, या 2 कायद्यानं बँकावर नियंत्रण ठेवलं जाते, हे लक्षात ठेवा। राज्यसेवेचा 2024 चा मेनचा प्रश्न आहे की बँकेवर जे नियंत्रण ठेवले जाते ते कोणत्या कायद्यानं, या 2 कायद्यानं, लक्षात ठेवा। त्यानंतर एसबीआय कायदा लक्षात ठेवा 1955। एसबीआयची स्थापना झाली होती, लिहून घ्यायचा, 1955 च्या कायद्यानं 1 जुलै 1955 ला झाली ती, 1 जुलै 1955। एसबीआयचे मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई येथे आहे आपण। आणि एसबीआयचं आपण डिटेल घेणारच आहे यानंतर लेक्चर, तर तुम्ही पाहून घ्या जाते। त्यानंतर एसबीआय संलग्न बँक कायदा कधीचा आहे? ते 1959 चा आहे। हे जसं पाठ करायचं, एसबीआय मध्ये येईन हे लक्षात ठेवा। एसबीआय संलग्न बँक कायदा, आणि एसबीआय समूहाची जर म्हटलं तर लक्षात ठेवा, संलग्न मध्ये न आहे ना, न वरून 9 येईल, आणि समूह म्हणजे 6 वरून 60 म्हणायचं, म्हणजे कन्फ्युजन दूर होईल। एसबीआय संलग्न बँक कायदा 1959 आणि एसबीआय समूह स्थापना 1960, हे लक्षात ठेवा। त्यानंतर बघा, प्रतिभूती शेअर बाजार कायदा आपल्या शेअर बाजार संबंधी आहे, लक्षात ठेवा। प्रतिभूती शेअर बाजार कायदा कधीचा आहे? 1956 चा। हे कोणत्या समितीनुसार आणला? एडी गोरवाला समिती, लक्षात ठेवायचं। एडी गोरवाला समिती 1951 ची समिती आहे, यानुसार हे आलेलं आहे। आणि या एडी गोरवाला समितीनुसारच नाही का एसबीआय ची स्थापना झाली आहे।
इम्पिरियल बँक होते ना 3, त्याचेच नाही का नाव काय केलं नंतर 1 जुलै 1955 ला SBI केलं, स्टेट बँक ऑफ इंडिया. कोणत्या समितीनुसार? त्या AD गोरवाला समितीनुसार. हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा बेसल निकषवर प्रश्न आहे आपल्याला. त्यानंतर बघा बेसल निकष जे आहे बेसल विचारलेला डायरेक्ट, ते बेसल निकष कशा संबंधी आहे? तर सर्वात प्रथम लक्षात ठेवायचं बेसल निकष हे जे आहे हे बँकाला जोखमीपासून संरक्षण करत असते, बँकेचं जोखमीपासून संरक्षण करत असते. पाठ करायचं, याच्यावर प्रश्न आहे. आणि बेसल निकष जो करार आहे तो स्वित्झर्लंड मधील एक शहर आहे बेसल नावाचं, त्यामुळे तिथं झाला म्हणून त्याला आपण बेसल करार म्हणतो. एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला डायरेक्ट विचारीन बेसल हा करार जो झाला होता तो जिनेवा येथे झाला होता असं विचारू शकते, किंवा इंग्लंडला झाला होता, तसं कन्फ्युजन होऊ शकते. कारण की बनवासाठी काही दुसरं नाही राहत, स्वित्झर्लंड मध्ये आहे. लक्षात ठेवा. बँकेच्या जोखमीवर संरक्षण प्रश्न आल्यावर पाहू. आणि बेसल निकष नाही का 1, 2, 3 आहे. हे 1988, 2004, 2010 असे आहे. आणि भारताने कधी स्वीकारले वेगवेगळ्या तारखा आहे, परंतु आपण डीप न जाता सध्या आपण डायरेक्ट नाही का आपल्याला प्री द्यायची आहे ना. मेन्सला सुद्धा एवढे डिटेल क्वेश्चन आले नाही, फक्त डायरेक्ट विचारलेला म्हणून घेतलं नाही मी व्हिडिओ बिन मोठा आहे. आणि आता सध्या आपल्याला एक्झाम ओरिएंटेडच वाचा लागणार आहे, लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला प्रश्न येते अनुसूचित बँका आणि गैर अनुसूचित बँका, ज्याला आपण शेड्यूल बँक म्हणतो किंवा नॉन शेड्यूल बँक म्हणतो. याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. तर कसा विचारते माहित आहे का? अनुसूचित बँका म्हणजे काय? RBI कायदा 1934च्या कायद्याच्या दुसऱ्या अनुसूचित समाविष्ट असणाऱ्या बँकांना काय म्हणतो आपण? अनुसूचित बँका म्हणत असतो. कधी? RBI कायदा 1934च्या दुसऱ्या अनुसूचित जे बँका समाविष्ट असते त्याला अनुसूचित बँका म्हणतो, इंग्लिशमध्ये शेड्यूल बँक. आणि दुसऱ्या अनुसूचित समाविष्ट नसलेल्या बँकांना काय म्हणणार आहोत आपण? तर गैर अनुसूचित. याच्यावर प्रश्न आलेला आहे, गैर अनुसूचित बँका दुसऱ्या अनुसूचित समाविष्ट नसणार. हे तुम्ही व्यवस्थित लिहा, मला मर्यादा आहे म्हणून त्यामुळे जवळजवळ लिहिण्याचा प्रयत्न केला मी, तर तुम्ही हे लक्षात ठेवा. आणि आता जे बँका आहे ना सर्व व्यापारी बँका ह्या अनुसूचित बँक आहे सध्या सर्व. गैर अनुसूचित बँकेची संख्या आता 0च आहे. ते 1998 पासून 0 आहे त्यांची संख्या. फक्त अनुसूचित बँका गैर अनुसूचित बँका कसं असते यांच्यामध्ये फरक आहे थोडा. यांना CRR ठेवा लागते, अनुसूचित बँका बंधनकारक असते. यांना SLR ठेवा लागते. कोणाले? गैर अनुसूचित. यांना कर्ज भेटू शकते RBI कडून, विमा संरक्षण असते. कोणाला? अनुसूचित. यांना नसते हे. त्यानंतर हे कर्ज देऊ शकते, हे देऊ शकत नाही, असे काही फरक आहे. एवढं इम्पॉर्टंट नाही, फक्त इतकंच लक्षात ठेवा दुसऱ्या अनुसूचित समाविष्ट असते आणि नसते. त्यानंतर एक प्रश्न आला आपल्याला बँकिंग लोकपाल योजना. हे लक्षात ठेवा. बँकिंग लोकपाल योजना कधीची आहे? 1995. तारीख पाठ करा, कधी विचारू शकते रिपीट. तर हे कशा संबंधी आहे? तर ग्राहक तक्रारीचे निवारण करण्यासाठी, ग्राहकांच्या संबंधी ज्या काय बँकेसंबंधीच्या काही तक्रारी असेल त्याचं काय करायचं? निराकरण करण्यासाठी हे योजना आहे बँकिंग लोकपाल योजना. लक्षात ठेवायची 1995 ची तारीख सहित पाठ करा. त्यानंतर बघा आयोगाचा सर्वात महत्वाचा टॉपिक आहे तो आहे बँकेचे राष्ट्रीयकरण. याच्यावर बरेच क्वेश्चन आलेली आहे. बँकेचे राष्ट्रीयकरण. तर लक्षात ठेवा हे 2 वेळा झालेले आहे. एकदा 19 जुलै 1969 ला आणि दुसऱ्यांदा 15 एप्रिल 1980 ला. ज्यावेळेस 19 जुलै 1969 झालं तर किती बँकेत झालं होतं? तर 14. लक्षात ठेवायचं किती? 14. आणि 15 एप्रिल 1980 ला किती झालं? 6 बँका. असंच लिहा तारीख, बँक, ठेवी. आणि जी ठेवी होती 19 जुलै 1969 ला तर ते 50 कोटी पेक्षा जास्त ज्यांच्या ठेवी आहे त्यांचं राष्ट्रीयकरण झालं. आणि 6 झालं तर 1980 ला तिथं 200 कोटी पेक्षा जास्त. इथं तुम्हाला कन्फ्युजन करू शकते, वेळेवर केलं नाही त्यांनी जास्त करून. इथं 50 कोटीच्या जागी 100 कोटी, 200 जागी 400 कोटी काही टाकू शकते कन्फ्युजन. किंवा इथं काय करू शकते? इथं क्रॉस करू शकते किंवा तारीख क्रॉस करू शकते. हे बँका बिन क्रॉस करू शकते. 6 वर दिन 14 खाली दिन, कसं पण पाठ करायचं. 19 जुलै 1969 हे 19 जुलै सुद्धा पाठ करायचे, 19 एप्रिल सुद्धा टाकू शकते. 19 जुलै 1969, 15 एप्रिल 1980. आणि आपण काय करायचं? आपल्याला 14 बँका पाठ करायच्या नाही आहे, फक्त 6 बँका पाठ करायच्या आणि बाकी एलिमिनेशन करायचं. याच्यावर प्रश्न आलेला आहे, लक्षात घ्या. हे जे 15 एप्रिल 1980 ला जे 6 बँकाचे राष्ट्रीयकरण झालं होतं त्यावर प्रश्न आहे आपल्याला. हे 6 बँका लिहिलेल्या आहे बघा. आंध्रा बँक, विजया बँक, त्यानंतर पंजाब बँक, सिंध बँक, कॉर्पोरेशन बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, न्यू बँक ऑफ इंडिया. किती बँका आहे? 6. मग लक्षात ठेवायचं आंध्राचा विजय झाला पंजाब आणि सिंधवर, असं तुम्ही ट्रिक्स लिहू शकता. आंध्राचा विजय झाला पंजाब व सिंधवर, तर लक्षात ठेवता हे 3 निघून जाते. मग हे कॉर्पोरेशन तुम्ही पाहून घ्या कसं लक्षात ठेवायचं. कॉर्पोरेशन, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स. त्यानंतर हे एक लक्षात ठेवायचं न्यू बँक ऑफ इंडिया सुद्धा आहे याच्या 6. हे न्यू बँक ऑफ इंडिया जी आहे 4 सप्टेंबर 1993 रोजी कोणत्या बँकेत विलीन झाली? हे तारीख सहित पाठ करायचं. पंजाब नॅशनल बँक मध्ये विलीन झालेली आहे, हे लक्षात ठेवा.
ते प्रश्न मला सापडला नाही, परंतु आलेला एकदा तरी आलेला होता. हे तुम्ही लिहून घ्यायचं. न्यू बँक ऑफ इंडिया 4 सप्टेंबर 1993 पंजाब नॅशनल बँकेत विलीन झाली. एकूण 6 बँका पाठ करायचं फक्त. हे 6 बँका तुम्हाला विचारलं कधी की 1969 मध्ये जे 14 बँकेचं राष्ट्रीयकरण झालं तर खालीलपैकी कोणती बँक नव्हती, तर तुम्हाला हे 6 बँकात टाकणार आहे. कारण की विद्यार्थी म्हणून हे 6 बँका लक्षात राहते. 14 राहील का नाही, म्हणून 6 बँका करायचा प्रश्न कसा आला, एलिमेंट करायचा. तिथं 14 विचारलं हे पाहायचं. कधी हेच विचारते डायरेक्ट 80 मध्ये कोणती केली हेच. मग तर 6 बँक पाठ केलं तर म्हणजे बाकीचे क्वेश्चन सुटणारच आहे. हे खूप चांगलं पाठ करा. त्यानंतर बघा आपल्याला विचारलं जाते की बा सरकारनं नाही का कोणत्या क्षेत्रात वावरताना नाही का काळजी घेतली पाहिजे, तर हे विचारलं होतं की बँकिंग क्षेत्रामध्येच वावरताना काळजी घ्यावी लागते ना, त्यामुळे हे प्रश्न आलेला आहे. मी प्रश्न घेतलेला आहे, तर लक्षात घ्या. त्यानंतर बघा भारतातील पहिली महिला बँक कोणती आहे याच्यावर प्रश्न आलता ज्यावेळी स्थापन झाली. हे झाली 2013ची. आता फक्त पाठ करायचं 2013. आणि हे 2017 मध्ये नाही का SBI मध्ये विलीन झाली 2017 लक्षात ठेवा. त्यानंतर बघा आपल्याला विकास वित्तीय संस्थेवर प्रश्न आहे. विकास वित्तीय संस्था क्रमानुसार लावा. तर नक्की बघा आपण हे घेतलेले आहे, ते तुम्ही पाठ करा. तर पहिली विकास वित्तीय संस्था आहे, पहिली आहे भारतातील पहिली विकास वित्तीय संस्था बघा इथे लिहिलेली आहे. तर कोण आहे, IFC आहे. IFC लक्षात ठेवा. याची स्थापना 1 जुलै 1948 ची. याचं मुख्यालय कुठं आहे, नवी दिल्ली आहे. इतकंच पाठ करायच्या बाहेर जाऊ नका. फक्त IFC आहे 1 जुलै 1948 बस. त्यानंतर बघा ICICI तर लक्षात ठेवायचं याची स्थापना 1955 ची. क्रमानेच लक्षात ठेवायचा 1955. आणि भारतातील पहिली वैश्विक बँक कोणती आहे, तर ही आहे. याच्यावर प्रश्न नाही आला, याच्यावर आला तर लक्षात ठेवायचं पहिली वैश्विक बँक कोणती आहे. वैश्विक बँक म्हणायचं काय आहे की इथं नाही का सर्व सुविधा राहते बँकिंगच्या, वाणिज्य गुंतवणूक त्यानंतर शेअर बाजार सर्वच असते म्हणून त्याला वैश्विक म्हणतो. हे याचे मुख्यालय लक्षात ठेवायचं याचं मुंबईला आहे ICICI. त्यानंतर IDBI विचारलं जाते. IDBI ची स्थापना 1 जुलै 1964, कायदा 1964 आहे. फक्त एवढंच पाठ करा 1 जुलै 1964. याचं मुख्यालय थोडं वेगळं आहे, लक्षात ठेवा कोलकाता आहे. लक्षात ठेवा IDBIचं हे क्रमाने पाठ करा. त्यानंतर येते SIDBI स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया असं असते. तर फक्त SIDBI लक्षात ठेवायचं, मराठीत लिहून घ्यायचं SIDBI असं. याची स्थापना 1990 ची. याचा कायदा 1989 चा. आणि याचं मुख्यालय सुद्धा नाही का वेगळं आहे, लक्षात ठेवा लखनौ आहे. हे स्मॉल इंडस्ट्री म्हणजे MSME जे असते ना आपले त्याच्या संबंधी कर्ज देते, सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना कर्ज देत असते. SIDBI ची स्थापना 1990, कायदा 1989 चा लिहिला तर लिहून घ्या. आणि लखनौले मुख्यालय आहे. हे 4 गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही. त्यानंतर बघा याच्यावर प्रश्न आहे आपल्याला, हे IRC आहे. ह्या औद्योगिक आजारपण जे असते ना, औद्योगिक इंडस्ट्री जे असते ना त्या संबंधी आहे कायदे, त्याच्यावर प्रश्न आहे. बघा IRCI लक्षात ठेवायचं. IRCI याचं लॉंग फॉर्म काय माहिती आहे का, इंडस्ट्रियल रिकन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. हे कॉमनच आहे इंडस्ट्रियल रिकन्स्ट्रक्शन. इथं सुद्धा IR जे आहे ना त्याचा अर्थ तेच होईल इंडस्ट्रियल रिकन्स्ट्रक्शन. फक्त जिथं मी तुम्हाला लाल अक्षरात लिहिलं त्याचा अर्थ सांगतो. कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याचं होते बँक ऑफ इंडिया. त्यानंतर याचं काय होते इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट बँक ऑफ इंडिया. इथे येते इन्व्हेस्टमेंट, इथे येते बँक, इथे येते कॉर्पोरेशन, बाकी तेच आहे. ते लिहून घ्या. हे कशा संबंधी आहे, जे औद्योगिक आजारपण झालेले असते ना म्हणजे कंपन्या जी दिवाळखोरी निघत असते ना त्याच्या संबंधी कायदे आहे. तर लक्षात ठेवायचं हा कायदा जे IRCI चा 1971 चा आहे, IRBI चा 1985 चा आहे आणि IIBI चा 1997 चा. याच्यावर प्रश्न पाहू आपण. तर लक्षात ठेवा फक्त C पहिले आहे, इथं B नंतर आहे लक्षात ठेवा, आणि इथं I नंतर आहे. फक्त तुम्ही सिक्वेन्स नाही ग्रुपमध्ये लिहा, तुम्हाला कळून जाईल. म्युच्युअल फंड बद्दल प्रश्न विचारले आपल्याला तर डायरेक्ट आपण घेऊ. बघा म्युच्युअल फंड काय माहिती आहे का, भांडवल बाजारातील वित्तीय मध्यस्थ संस्था असते. कुठं असते, भांडवल बाजारात असते. हे आपल्याला नाही का मध्यस्थ करत असते भांडवल बाजारामध्ये काही व्यवहार करताना शेअर बाजार हे म्युच्युअल फंड. लक्षात ठेवा. हे इथं नाणे बाजार देईन त्यांनी, तर त्याची चुकीचं आहे ना भांडवल बाजार, कारण की भांडवल बाजारात दीर्घकालीन व्यवहार होत असते तर नाणे बाजारात हे अल्पकालीन होत असते. जसं 13 महिन्यापेक्षा कमी किंवा 1 वर्षापेक्षा कमी, 1 वर्षापेक्षा जास्त असेल तर भांडवल बाजारात केले जाते. लक्षात ठेवा. त्यानंतर बघा आणि जे आपण संघटित क्षेत्र असंघटित क्षेत्र म्हणतो असतो ना ते कोणाचे प्रकार होय, तर नाणी बाजाराचे होय. लक्षात ठेवा. आणि या म्युच्युअल फंडवर नियंत्रण कोणाचं असते, तर सेबीचं असते, सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. लक्षात ठेवा. याचं दुसरे नाव काय माहिती आहे का, म्युच्युअल फंडला पूर्वी नाही का कोणत्या नावाने ओळखलं जातं, इंडिया फंड. याच्यावर प्रश्न आहे की म्युच्युअल फंडचं पूर्वीचं नाव काय आहे, ते इंडिया फंड आहे. लक्षात ठेवा. इंडिया फंड म्युच्युअल फंड. त्यानंतर बघा
आपल्याला प्रश्न कसा विचारला जाते की आपल्याला पतमानांकन किंवा पतदर्जा देणाऱ्या संस्था कोणत्या जगात, तर लक्षात ठेवा स्टँडर्ड अँड मूडीज, स्टँडर्ड अँड पुअर होय, स्टँडर्ड अँड पुअर आणि मूडीज आणि फिच रेटिंग हे जागतिक दर्जाच्या संस्था आहे. हे आपल्याला पतदर्जा हे पाठ कर्जा याच्यावर डीप मध्ये क्वेश्चन आहे, परंतु आपल्याला हे माहित पाहिजे सध्या. त्यानंतर बघा इथं बघा भारतातील पतदर्जा संस्था कोणता आहे, भारतातील जर विचारलं तुम्हाला तर लक्षात ठेवायचं तर इक्रा, केअर आणि क्रिसिल. इक्रा, केअर आणि क्रिसिल. इक्राचं मुख्यालय नवी दिल्लीले आणि केअर आणि क्रिसिलचं मुंबईला आहे. याची स्थापना दिलेली आहे, इम्पॉर्टंट नाही फक्त लक्षात घ्या. 1991च्या इक्राची, केअरची 1993 आणि क्रिसिलची 1997 लिहून घ्या. आणि असा प्रश्न विचारला की पतदर्जा ठरवणारी पहिली संस्था कोणती भारताची, तर क्रिसिल आहे. लक्षात ठेवा, हे लिहून घ्या, इम्पॉर्टंट आहे. पतदर्जा ठरवणारी पहिली संस्था कोणती, तर क्रिसिल. याच्यावरचे प्रश्न पाहू आपण, नंतर कळणार तुम्हाला. त्यानंतर बघा सर्वात इम्पॉर्टंट आहे सेबी. सेबीवर प्रश्न आहे मीन्स लिहा, आपल्याला सुद्धा विचारू शकते. सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, याचा लॉंग फॉर्म आहे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, ज्याला आपण सेबी म्हणतो. सेबीचं काम काय, शेअर बाजारावर नियंत्रण ठेवत असते, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा याची स्थापनेवर प्रश्न आहे, तारीख सहित पाठ पाहिजे ना. 12 एप्रिल 1988. 12 एप्रिल 1988. कोणती समिती आहे, तर लिहून घ्यायचा पटेल समिती. पटेल समितीनुसार स्थापना झालेली आहे यांची. वैधानिक दर्जा लक्षात ठेवा, 31 जानेवारी 1992 ला दर्जा मिळाला. कोणता कायदा, सेबी कायदा 1992 नुसार वैधानिक दर्जा. हे कायदा जे लागू झाला होता ते 31 जानेवारी 1992 आहे, लक्षात ठेवा. पुस्तकामध्ये 31 मार्च दिलेला आहे, तिथे चुकीचं आहे, आयोगाने प्रश्न विचारला आहे. लक्षात ठेवा, वैधानिक दर्जा सेबी कायदा 1992 ला दिलेला आहे आणि ही तारीख पाठ पाहिजे 31 जानेवारी 1992. हे वैधानिक दर्जा कोणत्या समितीनुसार भेटला हे सुद्धा प्रश्न आहे, नरसिंह समिती. लक्षात ठेवा, कन्फ्युजन नको होऊ. सेबी बद्दल समिती पटेल, पण वैधानिक दर्जा जर उल्लेख आला तर नरसिंह समिती आपली जी 1991 ची आहे त्यानुसार. त्यानंतर बघा याच्यावर प्रश्न आला नाही, या दोन याच्यावर तर आलेलेच आहे. प्रश्न पाहायला क्लिअर आहे. संपूर्ण भांडवलाचा नियंत्रक म्हणून कोण घोषित करण्यात आले सेबीले, संपूर्ण भांडवलाचा नियंत्रक म्हणून. लक्षात ठेवा, कधी, एप्रिल 1998. हे तारीख नाही का देसलीमध्ये दिलेली आहे, पण आतापर्यंत आयोगाचं लक्ष गेलं नाही याच्यावर, तर हे जाऊ शकते. लक्षात ठेवा, संपूर्ण भांडवलाचा नियंत्रक म्हणून कधी घोषित केले सेबीले, एप्रिल 1998. त्यानंतर सेबीचे मुख्यालय लक्षात ठेवा मुंबईला आहे आणि पहिले अध्यक्षाचे सेबीचे दवे आहे. दवे हे काही इम्पॉर्टंट नाही आहे, पण लक्षात घ्या. आणि सध्या सेबीचे अध्यक्ष कोण आहे ते तुम्ही पाहून घ्या. तर अशा पद्धतीने नाही का आपण आता या बँकेची माहिती पाहिली. आता आपण याची पीआयक्यू पाहू. चला तर पीआयक्यू पहा. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. तर आपल्याला विचारला होता कंबाईंड ग्रुप बी 2025 चा मेनचा. 1969 मध्ये 19 बँकाचे राष्ट्रीयकरण झाले होते. आता बघा 1969 ला कधी किती बँकेत झाले, 14 आहे का, ते विधान चूक राहील. आणि सेकंड सेंटेन्स बघा 50 कोटीपेक्षा अधिक ठेवी असलेल्या व्यापारी बँकेचे राष्ट्रीयकरण झाले, हे विधान बरोबर आहे. हे बघा हे असंच लिहा, तारीख बँक ठेवी असंच पाठ करा. 6 बँक सुद्धा लक्षात घ्या, याचा एक बॉक्सच बनवा, सोपं जाईल. फक्त तारीख लक्षात ठेवायचं, 19 जुलै तर आहे, जुलैच पाठ करायचं. 15 एप्रिल एप्रिल त्यांनी 15 एप्रिल वर टाकू शकते, 19 जुलै खाली टाकू शकते, कारण की या क्वेश्चन मध्ये खूपदा प्रश्न रिपीट आहे. त्यांना सुद्धा माहित आहे, फक्त त्यांनी तारीख जरी कन्फ्युजन केलं ना नवीन पोट्याला कळणार नाही त्या नवीन मुलांना. तर लक्षात ठेवा याचं उत्तर काय राहील माहित आहे का, फक्त दोन बरोबर ऑप्शन. आणि हा प्रश्न 2014 STL आलेला आहे, जसा तसाच आहे. तुम्हाला दाखवतो नंतर. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. एक प्रश्न आहे राज्यसेवा मेन 2023 चा. मी घेतला कारण की माहित आहे का, हे ज्यावेळेस राष्ट्रीयकरण बँकाचं विलिनीकरण झालं होतं ना 2023 कर्ण मध्ये होतं, त्यावेळेस यांनी क्वेश्चन घेतला होता हे. तर त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहोत जसं विलीन कोणत्या बँका झाल्या तुम्ही लक्षात ठेवा. अलाहाबाद बँक आहे, तर अलाहाबाद बँक कोणत्या बँकेत विलीन झाली, तर लक्षात ठेवा इंडियन बँक मध्ये. तर अलाहाबादले नाही का, अलाहाबाद नाही वाचायचं, त्याला इलाहाबाद वाचायचं, ई, कारण की इलाहाबाद हिंदीत म्हणतो आपण. तर ई वरून इंडियन बँक लक्षात ठेवायची, म्हणजे कधी विसरणार नाही. त्यानंतर बघा आपल्याला ओरिएंटेड बँक ऑफ कॉमर्स आहे, तर ही बँक जी आहे ती पंजाब नॅशनल बँकेत झाली ती विलीन, लक्षात घ्या. त्यानंतर कॉर्पोरेशन बँक आहे ती युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये आहे. आणि सिंडिकेट बँक आहे ती कॅनरा बँकेत आहे, लक्षात ठेवा. केसी म्हणायचं, के सी, के वरून कॅनरा आणि सी वरून सिंडिकेट. हे म्हणजे असं लॉजिक लक्षात राहते वेळेवर आपल्याला. ते ऑप्शन तुम्ही पाहून घ्यायचं. उत्तर काय 4 आणि 3, याचं ऑप्शन 3 नंबरचं उत्तर आहे, लक्षात ठेवा.
आणि हे जसं तसं लिहा जोड्या लावा. एवढंच पाठ करा. आता किती बँका झालेल्या आहे माहिती आहे? विलिनीकरण सध्या 12 बँका आहे वाटते सार्वजनिक क्षेत्रातील फक्त. लक्षात ठेवा. हे ऐकाने जर रिपीट आला आपल्याला कधी तर लक्षात याच्यावरून 4 ऑप्शन सोडू शकतो आपण. हा, त्यानंतर बघा, आंतरराष्ट्रीय पातळीवर बँकिंग क्षेत्रात सातत्याने सुधारणा करण्यासाठी एक स्थायी संरचना आहे म्हणते, तर ती कोणती आहे? आंतरराष्ट्रीय पातळीवर बँकिंग क्षेत्रात सातत्याने इम्प्रूव्हमेंट करत असते. म्हणजे म्हणत काय माहिती आहे का, आंतरराष्ट्रीय स्तरावर एक संस्था असते बँकेसंबंधी की जे बँकिंग संबंधी जी जोखीम असते बँकेची संबंधी चांगलं काम करत असते किंवा बँकेसंबंधी काही रूल्स गीस करत असते, तर ती कोणती म्हणते? तर लक्षात घ्या. आहे बघा इथं ऑप्शन का केसल समिती, बेसल समिती, मजग्रेव समिती, सत्याशोधन समिती. लक्षात घ्या, बेसल निकषच आहे ना बँकेसंबंधी आपण वाचतो, तर मग बाकीचा तर काही विषयच नाही. बेसल निकष आहे तो 2 नंबरचं, सॉरी 1 नंबरचं ऑप्शन. हे जे नियम जे आहे ना कोणी तयार केलेले आहे? तर बेसल समितीने केलेले आहे. पण संबंध माहित आहे ना आपल्याला, बेसलचा बँक संबंधी आहे, तर बँक संबंधी एकच पर्याय आहे, तर लक्षात ठेवा. आणि जी सत्यशोधन समिती जी आहे ते कसं आहे, प्रादेशिक जे असमानता निर्माण होते ना त्या संबंधी समिती आहे. 1974ची प्रादेशिक सत्यशोधन समिती. मला वाटते याचा अध्यक्ष जे आहे ना दांडेकर आहे, हे असं मला वाटते. लक्षात ठेवा. मजग्रेव समिती जी आहे ना त्यांनी नाही का गुणात्मक वस्तू किंवा गुणात्मक वस्तू असते, आपल्याला 2 प्रकारच्या वस्तू असते ना, त्याचं विभाजन केलं होतं मजग्रेव यांनी. तर तसं आहे. तर पाहू आपण नंतर प्रश्न घेऊ ते, तर लक्षात ठेवा. बेसल निकष. आणि हे प्रश्न आलता वनसेवा मुख्य परीक्षा 2022. जर हे प्रश्न पुन्हा रिपीट आला आपल्याला प्रीला किंवा मेन्सला तर आपल्याला सुटणार नाही. लक्षात ठेवा, हे वाचून पाहिजे. आणि वनसेवेचे प्रश्न काउंट करायला लागते माहिती आहे का, वनसेवा असो कोणतीही असो, कारण की आपला सिलेबस सेम आहे ना. बँक असेल त्यांना बँकेतले क्वेश्चन येत आहे म्हणून पाहावं लागते आपल्याला, क्वेश्चन तरी पाहावं लागणार. इतर नुसतं कंबाईन करून चालत नाही. त्यानंतर बघा, आपल्या राष्ट्रीयकरणावर आहे 19 जुलै 1969ला 14 व्यापारी बँकेकडील ठेवीचे मूल्य इतक्यापेक्षा जास्त होते, राष्ट्रीयकरण करण्यात आले. तर बघा किती होतं 19 जुलै 1969, 50 कोटीपेक्षा जास्त ठेवी. मग याचा ऑप्शन राहील 50 कोटी. आलता ग्रुप सी 2022 प्रीला, तर लक्षात ठेवा हेच प्रश्न आहे. त्यानंतर बघा, बँक या इंग्रजी शब्दाला मराठी भाषेत काय म्हणतात? तर आपण पाहिलेलं आहे काय म्हणतात, आपण अधिकोष म्हणत असते त्याला, अधिकोष. आणि बँक हा शब्द इटालियन भाषेतील आहे. लक्षात ठेवा, त्याचा अर्थ बँक होतो, त्याचा मराठीत अर्थ काय होते माहिती आहे का, टेबल किंवा बेंच. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. आणि या बँक संबंधी जर कोणी व्यक्ती विचारलं बा पहिल्यांदा तर लक्षात घ्यायचं गिओविनी मेडिसी, गिओविनी मेडिसी असं काहीतरी आहे व्यक्ती, तर लक्षात ठेवायचं. हे कुठे दिलेलं आहे? देसलेमध्ये. युरोपात आधुनिक भारतीय बँकाचा पाया त्यानंच घातलेला आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. बिगर अनुसूचित बँका म्हणजे अशा बँका ज्या भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934च्या किती अनुसूचित समाविष्ट नाही आहे? हे दुसऱ्या अनुसूचित संबंधीच आहे ना. हे बघा इथे लिहिलेलं आहे. हे प्रश्न पुन्हा रिपीट आहे ना. हे बघा, बिगर अनुसूचित बँका म्हणजे काय? आरबीआय कायदा 1934च्या दुसऱ्या अनुसूचित समाविष्ट नसणाऱ्या, आणि दुसऱ्या अनुसूचित समाविष्ट असणाऱ्याला काय म्हणतो आपण? अनुसूचित बँका. इथे दुसरी अनुसूची येते, कायदा 1934चा आहे. लक्षात ठेवा. म्हणून याचं उत्तर आहे पहिलं. हे ग्रुप बी 2019चा आहे, पुन्हा येऊ शकते. त्यानंतर बघा, गट कंबाईंड ग्रुप सी ला आलता 2018 आलेला. प्रमुख बँकाचे राष्ट्रीयकरण आलतं बघा, पहिला ऑप्शन जोडायला वाद. तर प्रमुख बँकाचे राष्ट्रीयकरण कधी झालेलं आहे? हे 2च वर्ष राहील, 1969 आणि 80. तर लक्षात ठेवा, तर याचा ऑप्शन आहे जुलै 1969. तारीख सहित पाठ करा जर तुम्हाला मार्क पाहिजे नसेल, कारण की चुकणार आहे. त्यानंतर प्रादेशिक ग्रामीण बँकेची स्थापना जी झाली होती 1975ला आहे, 2 ऑक्टोबर 1975. पण कायदा जी आहे पहिले स्थापना झाली, नंतर कायदा झाला 1976चा, नरसिंह समितीनुसार स्थापना झाली. आपण घेऊ ते प्रादेशिक ग्रामीण बँक, तेव्हा तुम्हाला क्लिअर होईल. इम्पिरियल बँक ऑफ इंडियाचं स्टेट बँकेत रूपांतर तुम्हाला सांगितलं मी. इम्पिरियल बँकेचं स्टेट बँकेत रूपांतर झालं 1 जुलै 1955. SBI कायदा 1955. समिती लक्षात ठेवा, AD गोरवाला समिती. आणि हे राष्ट्रीयकरण झालेली बँक नाही SBI. तुम्ही राष्ट्रीयकरण म्हणसाल, कारण की राष्ट्रीयकरण मध्ये SBI वाचला का आपण? नाही आहे, SBI नाही आहे. तर तुम्हाला विचारेन SBI राष्ट्रीयकृत बँक आहे? तर नाही आहे, विधान चूक राहील ना, लक्षात ठेवा. इम्पिरियल बँक ऑफ इंडिया म्हणजे काय? यामध्ये 3 बँका आहेत, बँक ऑफ बॉम्बे, बँक ऑफ कलकत्ता, बँक ऑफ मद्रास. या तिन्ही बँकेलाच इम्पिरियल बँक ऑफ इंडिया म्हणतो. याची स्थापना झाली इम्पिरियल बँकची 1921ला. लक्षात ठेवा. नरसिंह समितीचा दुसरा अहवाल आहे, आपण घेणार आहोत नरसिंह समिती. याचा दुसरा अहवाल कधी दिलेला आहे? एप्रिल 1998ला. समिती 1997ची, एक समिती 1991ची. त्यांनी अहवाल दिला 92ले.
हे 97 समिती आहे 1998 आवाज झाला, एप्रिल 1998. आपण डिटेल घेणार आहोत, त्यावेळेस घेऊ आपण हे पुन्हा, लक्षात घ्या. त्यानंतर एक क्वेश्चन आहे बघा, भारतीय बँकिंग क्षेत्राच्या संदर्भात पुढीलपैकी कोणत्या राज्याचा वाटा ठेवी जमा करण्यास सर्वात जास्त आहे? हे प्रश्न 2 वेळा रिपीट झालता, तर लक्षात ठेवायचा महाराष्ट्राचा आहे. असा जर प्रश्न आला ना कधी की बा कोणाचा आहे तर महाराष्ट्र उल्लेख आहे, आपल्याला माहित नाही तर महाराष्ट्रात मारायचा घ्यायची. जर त्यांनी दुसरं राज्य दिलं ना तर चुकणं अपेक्षित आहे, परंतु जे विद्यार्थी पास होतात ना ते महाराष्ट्राला देतात प्रिफरन्स. आपण सर्वांसोबत गेलो पाहिजे, नाही की वेगळ्या दृष्टिकोन मांडायचा यावेळेस. हा प्रश्न आलता तुम्हाला असा विनाला कधी कधी की सर्वात जास्त जीएसटी संकलित कोणतं राज्य आहे तर महाराष्ट्रच आहे, तर महाराष्ट्र उल्लेख महाराष्ट्र, परंतु तुम्ही तिथं उत्तर प्रदेश मारायचं नाही मनानं, कारण की आपण सर्वांसोबत गेलं पाहिजे. महाराष्ट्र विचारलं म्हणजे महाराष्ट्र तुम्ही मारा म्हणत असन ते सेफ पेपर सेटर, कारण की आपण महाराष्ट्राबद्दल वाचत असतो. आणि जरी त्यांनी दुसरं राज्य उत्तर दिलं तरी त्याच्यात चुकलं तरी काही हरकत नाही, सर्वच चुकणार आहे जे येणार आहे लिस्ट मध्ये. लक्षात ठेवा. हे एक प्रश्न आहे, आणखी घेऊ आपण पुढं, हे जसा तसा लिहिजा तुम्ही. बघा एक प्रश्न असा झालता, भारतातील एकूण राज्यापैकी कोणते राज्य बँकामध्ये ठेवी जमा करण्यात अग्रेसर? हेच प्रश्न रिपीट आहे बघा. 19 ती 17चा आहे, 17चा 19 मारला तर कोणतं राज्य आहे तर महाराष्ट्रच आहे. लक्षात ठेवा उत्तर. म्हणजे कुठं कुठं लॉजिक कामा येत असते, कुठं कुठं अभ्यास कामा येत नसते, अभ्यासाहून लॉजिक करत असतो आपण. बघा वनसेवा मुख्य परीक्षा 2016 लिहिलेला आहे, भारतीयांच्या व्यवस्थापनाखाली मर्यादित दायित्व असलेली प्रथम बँक कोणती? बघा भारतीयांनी मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर स्थापन केलेली पहिली बँक कोणती आहे? अवध. यांनी काय दिलं होतं? पंजाब नॅशनल बँक दिलं होतं. पण पंजाब नॅशनल बँक पूर्णपणे भारतीय मालकीची आहे, याच्यात मर्यादित जबाबदारीचे तत्व येते का? नाही. फक्त कन्फ्युजन बघा, इथं भारतीयांनी जर शब्द विचारला आणि मर्यादित जबाबदारी राहिलं तर अवध, इथं ब्रिटिशांनी मर्यादित जबाबदारी म्हटलं तर अलाहाबाद. हे कन्फ्युजन होऊ नका, हे व्यवस्थित लिहा. आणि जी स्थापना झाली ती 1881 ची. त्यानंतर दुसरं ऑप्शन बघा, सर्वात मोठी बँक इम्पिरियल बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण झाले व रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणून ओळखू येऊ लागली. तर लक्षात ठेवा, इथं काय पाहा होतं माहिती आहे का? इम्पिरियल बँक ऑफ इंडियाचं रूपांतर कशात झालं? SBI, म्हणजे ते स्टेट बँक ऑफ इंडिया पाहिजे होतं आरबीआयच्या जागी. हे सुद्धा चुकीचं आहे. आणि एक लक्षात ठेवा, इम्पिरियल बँकेचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे परंतु SBIचं झालेलं नाही. लक्षात ठेवा. तुम्हाला विचारेन SBIचं राष्ट्रीयकरण झालं हे त्यांचं चूक आहे ना. इम्पिरियल बँक ऑफ इंडियाचं झालं राष्ट्रीयकरण, मग त्याचं नाव काय केलं? SBI असं झालं. म्हणून ही विधान चूक आहे, दोन्ही विधान चूक आहे. तुम्ही दोन्ही करेक्ट करून टाका. ते पुन्हा रिपीट आलं तर आलं पाहिजे. त्यानंतर बघा हे कायद्यावर प्रश्न आहे. बँकिंग नियमन कायदा पाहिला आपण 1949चा. त्यानंतर बँकाचे राष्ट्रीयकरण, तेच आत्ताचा प्रश्न आहे 1969-80 पैकी राहील, पाहून घ्या. त्यानंतर भारतीय स्टेट बँकेच किती येतात रिपीट? 1955चा कायदा आहे. स्टेट बँक समूहाची कायदा आहे स्टेट बँक समूह 1960. बँकिंग संलग्नावर सुद्धा प्रश्न आहे, मी घेतला नाही परंतु पाहून घ्यायचा, हे लिहून घ्यायचा व्यवस्थित. ESO 2014 पुन्हा रिपीटीने. त्यानंतर बघा, केंद्र सरकारला पुढीलपैकी कोणत्या क्षेत्रात वावरताना अधिक काळजीपूर्वक व जबाबदारीने वागावे लागेल? तर ते क्षेत्र आहे बँकिंग क्षेत्र. इम्पॉर्टंट आहे, कारण की बँकेमध्ये पैशाचे व्यवहार होतात ना, त्यामुळे फ्रॉड सुद्धा बँकमध्ये खूप प्रकार झालं तर सरकारला त्यामधून भक्कम मोठा तोटा सहन करावा लागतो, म्हणून इथं जबाबदारी मागावी लागते. त्यानंतर बघा, ते आता मी म्हटलं होतं ना 2025चा प्रश्न 2014 चाललेला आहे बघा. ST एप्रिल 2014. सन 1969 मध्ये 19 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. आपण आताच पाहिलं किती आहे? 14. त्यानंतर ते ठेवी बघा 50 कोटीच्या वर, हे विधान बरोबर आहे. आणि इथं लक्षात घ्या, हे दोन्ही PIQच आहे आणि याचं उत्तर राहील फक्त B बरोबर. आणि आयोगानं 25 ला रिप्लेट केला प्रश्न. इथं 50 कोटीचे जे ठेवी आहे आयोग तसंच ठेवी, परंतु जिथं वर आहे ना वर, तिथं खाली टाकी. ज्यावेळेस आपण रॅन्डमली पाहतो ना कीवर्ड तर 50 कोटी पाहिजे, पण 50 कोटीच्या खाली जर म्हटलं तर विधान चुकणार. 50 कोटीच्या वरच आहे आणि 200 कोटीच्या वरच आहे इथं, आणि तिथं जर यूज केलं घाई गडबडीत आपण वाचण्यात तर वर खालीले जर पाहिलं नाही तर आपण चुकू शकतो. आणि आयोग काय करणार आहे? प्रश्न रिपीट आहे ना तर तेच कीवर्डच चेंज करणार आहे. तर लक्षात ठेवा, फार इम्पॉर्टंट आहे. मी सांगत आहे कारण की एक्सपिरियन्स वरून सांगत आहे, कारण की अशा चुका बऱ्याच वेळा होते विद्यार्थीकडून आणि आमच्या झाल्या आहे. तुम्ही करू नका फक्त आता. त्यानंतर बघा, द स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? 1955, 1 जुलै 1955. मुख्यालय मुंबईला आहे. लक्षात घ्या. आणि प्रश्न आहे बघा, पाहून घ्या. परकीय चलनाचा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या बँकेला कोणाकडून परवाना घ्यावा लागेल?
तर आरबीआय कडून घेणार, कारण की आरबीआय मध्यवर्ती बँक आहे ना. तर लक्षात घ्यायचा, रँडमली प्रश्न दिसला मला तर टाकला मी. त्यानंतर बघा भारतातील पहिल्या महिला बँकेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली बघा, तर कोणत्या आहे, 2013 रोजी. तर लक्षात ठेवायचं उत्तर आहे 2013. पुन्हा रिपीट आला तर पाहाचा. त्यानंतर बघा 2025 ला मेन्सला आलता आपल्या ग्रुप बीच्या. खालीलपैकी कोणती पतमानांकन संस्था भारतातील सेबी मध्ये नोंदणीकृत नाही आहे म्हणते. आता हा प्रश्न फार डीप होता, इतका आपण काही करत नाही, परंतु आपल्याला भारतातील सेबी मध्ये नोंदणीकृत म्हणत होते. तर आपण उत्तर काय लिहायला पाहतो माहित आहे का, इथं ब्रिकवर्क आपण लिहायला पाहतो. कारण केअर, मुडीज, क्रिसिल ह्या पतमानांकन संस्था आपण वाचतो म्हणून आपण इथे ब्रिकवर्क, परंतु इथं आपण चुकतो. इथं उत्तर दिलं आहे आणि मुडीज, आणि इतकं आपल्याला स्पेसिफिक वाचण्याची काही गरज नाही. फक्त जर तुम्हाला इथे अनालिसिस करायचा असेल तुम्ही एक करू शकता, सेबी मध्ये नोंदणीकृत पतमानांकन संस्था, क्रोमीवर जायचं, सर्च करायचं आणि पाहून घ्यायचं की बा जर कमीत कमी जर असन, आणि हे जे आपण जे घेतलेले आहे ना बघा इकडं, हे स्टँडर्ड अँड पुअर, मुडीज आणि फिच रेटिंग हे संस्था, आणि हे इक्रा, केअर आणि क्रिसिल, याच्यात जर प्रश्न हे भारतातले आहे, हे जगातले आहे, आणखी बऱ्याच असू शकते, परंतु हे पाठ करायचं. याच्यापैकी जर कोण, आता इथं मुडीज नाही आहे, मग पाहायचं की बा पुअर आणि फिच रेटिंग आहे का मग नोंदणीकृत, ते पाहून घ्यायचं. आणि इक्रा, केअर, क्रिसिल पैकी तिघे आहे का पाहून घ्यायचं तुम्ही नोंदणीकृत. म्हणजे हे 6 पाठ करायचे आपल्याला, आणि ते आपल्याला त्याच्यावर प्रश्न विचारेल. आणि जर ऍडिशनल 2-4 राहिले आणखी तर तुम्ही ते लिहून घ्या. कधी जर भविष्यात प्रश्न आला तुम्ही इतरांपेक्षा 1.25 न फायद्यात राहायचा ना. लक्षात घ्या, प्रश्न रिफ्लेक्ट होतात, पुन्हा रिपीट येईल, लक्षात ठेवा. आणि भारतातली पहिली पतमानांकन संस्था दर्जा देणारी कोणती होती, क्रिसिल होती. आणि परंतु स्थापनेनुसार नाही, त्याने दर्जा दिला होता सर्वप्रथम म्हणून म्हटलेलं आहे, लक्षात ठेवा. पाहून घे जा. कधी डायरेक्ट विचारी खालीपैकी नाही का पतमानांकन दर्जा देणारी भारतातली संस्था कोणती आहे, तर मग हे 3 टाकी, इक्रा, केअर, क्रिसिल, आणि त्याच्यात मुडीज टाकून देईल. मग आपण कन्फ्युजन नाही झालं, म्हणजे मुडीज जगातले आणि भारतातले विचार नाही त्यांनी. लक्षात घ्या, प्रश्न कसाही बनला तरी आपण टॅकल झाला पाहिजे. त्यानंतर बघा राज्यसेवा मेंदू 24चा प्रश्न घेतला मी. प्रतिभूती बाजार संबंधी सर्व मध्यस्थ सेबीद्वारे नियंत्रित केले जातात. हे जे प्रतिभूती कायदा घेतला ना मी 1956 आहे, याच्यावर नियंत्रण सेबीचंच असते, कारण की शेअर बाजार आहे ना. मग हे आपण रँडमली मारायला पाहिजे की शेअर बाजारावर नियंत्रण कोणाचं असते, तर सेबीचं. हे जाऊ द्या. परंतु बघा 2 नंबरचं भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळाची स्थापना 1988 मध्ये झालेली आहे. हे तुम्ही लिहून घ्या, हे आपला अभ्यासाचा भाग नाही आहे, परंतु आता तुम्हाला प्रश्न आला म्हणून लिहून घ्यायचं. प्रतिभूती विनिमय मंडळ जर म्हटलं 1988, कायदा म्हटलं 56चा, इतकं लक्षात ठेवा. तिसरं सेंटेन्स आपल्या कामाचं आहे. याने काय म्हटलं बघा, चक्रवर्ती समितीच्या शिफारशीवरून सेबीला 1992 मध्ये वैधानिक दर्जा. आपण काय म्हटलं बा, वैधानिक दर्जा सेबीला कोणत्या समितीनं, नरचीन समिती. कधी मिळाला, 31 जानेवारी 1992. म्हणून तिथं काय दिलं, चक्रवर्ती समिती. चक्रवर्ती समिती का सुकमाय चक्रवर्ती आहे, ते तर चलन व्यवस्था संबंधी आहे ना, मॉनिटरी पॉलिसी संबंधी आहे. हे येणार का, नाही येणार. म्हणून लक्षात ठेवा, पटेल समितीनुसार स्थापना आहे 12 एप्रिल 1988, तारीख सहित पाठ पाहिजे. 31 जानेवारी 1992 ला जो कायदा लागू झाला होता म्हणून ती तारीख आहे 1992 चा कायदा. एप्रिल 1998 ला नियंत्रक घोषित. हे इम्पॉर्टंट आहे. याच्यावर प्रश्न आणखी आहे, म्हणून क विधान तर चुकीचं आहे. तर क किती याच्यात आहे बघा, 3 नंबर आणि 4 नंबर तर कटणार आहे. तर अ आणि ब पैकी लिहायला पाहिजे, आणि अ तर 100% बरोबर आहे. आणि आपल्याला ज्यावेळेस माहिती नसते, उदाहरणार्थ, तर आपण चुकायचं नाही. 1988 आहे का 86 आहे 87 आहे कवर नाही. आपण विद्यार्थी म्हणून माहित नाही ना, बरोबर गृहीत धरायचं आणि उत्तर मारायचं अ ब. हे उत्तर बरोबर आहे. मॅक्झिमम केसेस मध्ये असेच लॉजिक मारायचे, फ्री असो काही असो, कारण की आपण तिथं चुकत आहोत म्हणजे काय असते माहित आहे का, आपल्याला माहित आहे. मग 1988 नाही आहे बा, 1989 आहे, हे आपल्याला परफेक्ट माहित पाहिजे. जर परफेक्शन नसन आपल्याला तर बरोबरच गृहीत धरायचं. आणि मॅक्झिमम वेळा नाही का, जे आपण अटेम्प्ट म्हणतो ना, 20 प्रश्न सोडवले मी, 10 सोडवले, तर मॅक्झिमम वेळा म्हणजे म्हणण्याचं कारण काय, 5 वेळा जर चुकत असेल 5 वेळा बरोबर येते, म्हणून तुम्ही निगेटिव्ह राहत नाही. हे लक्षात ठेवा. याचं उत्तर आहे अ ब बरोबर. चक्रवर्ती समिती लक्षात ठेवा, पटेल समितीची स्थापना आहे. त्यानंतर बघा आपल्याला आलं तर वित्तीय विकास संस्था ज्या बँकेतर वित्तीय विकास, हे पहा याच्यावर प्रश्न आहे. एक लक्षात घ्या, मी तुम्हाला नाही का काही सांगतो, तुम्ही लिहून घ्या. हे प्रश्न राज्यसेवेला आलेला आहे, मी घेतो ते बिन. तर बँकेतर वित्तीय संस्था म्हणजे काय, नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूट ज्याला म्हणतो. बँकेतर म्हणजे बँक शिवाय, ते लिहून घ्यायचा कोणत्या कोणत्या आहे.
तर त्याच्यामध्ये बघा हे लिहून घ्यायचे, IFCI, त्यानंतर ICICI, IDBI हे लक्षात घ्या. त्यानंतर सिडबी हे गैर वित्तीय बँकिंग संस्था आहे. आणि आणखी सांगतो नाबार्ड सुद्धा गैर बँकिंग वित्तीय संस्थाच आहे. त्यानंतर गृहनिर्माण संस्था, त्यानंतर राष्ट्रीय आवास बँक, हे जे मी बोललो हे सर्व एका खाली एक हे गैर बँकिंग वित्तीय संस्था आहे. याच्यावर प्रश्न आलेला आहे, मी लावतो. मी हे प्रश्न पाहिल्यावर मला आलं. प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे बघा, बँकेतर वित्तीय संस्था म्हणत्या, बँकेतर म्हणजे नॉन बँकिंग, स्थापना वर्ष दिलेली आहे. तर लक्षात ठेवा, ICICI ची स्थापना आपण आत्ताच पाहिलेली आहे 1955 ची. त्यानंतर येते IDBI 1964, त्यानंतर येते सिडबी स्थापना 1990, त्यानंतर IFCI 1 जुलै 1948, भारतातील पहिली विकास वित्तीय संस्था. प्रश्न आलेला आहे, घेऊ आपण. तर लक्षात घ्या, हे राज्यसेवा मेंदवा 24चा आहे हा, ते घेऊ आपण. एक प्रश्न आणखी ऍड करजा. हे आपल्याला कंबाईंड ग्रुप 2022 ला आलता आणि हाच प्रश्न राज्यसेवा 2023 ला मेन्सला आलता का 22 का 23 ला मेन्सला आलता त्याच वेळेस. परंतु पहिले कंबाईंड झाली ती, त्याच्यानंतर राज्यसेवा मेन्स झाली होती. त्यावेळेस प्रश्न बघा, हा फक्त लिहून घ्या, जर पुन्हा रिपीट आला तर लिहून आला पाहिजे. ठेवी विमा आणि पत हमी महामंडळ कायदा संसदेने 2021 मध्ये मंजूर झाला. हे जशा तसं विधान बरोबर आहे. आता लक्षात ठेवायचं, आज हे ठेवी विमा हप्ता जे असते ना ते कोणाकडून वसूल केला जाते, कोणाला भरावा लागते असं लिहायचं. ठेवी विमा हप्ता कोणाकडून वसूल केला जाते, बँकेद्वारे. त्यानंतर ठेवी विमा हप्ता कोणाकडून भरला जाते, तर बँकेद्वारे. इथं बँक येत्या, ग्राहकाचा संबंध नाही, इथं बँकाचाच उल्लेख असते इथं. तर दुसरं सेंटेन्स बघा, ठेवी विमा हप्ताचा ठेवीदाराकडून वसूल केला जाते, हे विधान चूक आहे. इथं कोण वसूल केला जाते, बँक, लक्षात ठेवा. त्यानंतर ठेवी विमा हप्ता सर्व विमाधारका बँकासाठी अनिवार्य आहे, तर हे विधान बरोबर आहे. इथं लिहून घ्यायचा, हे जे ठेवी विमा हप्ता आहे सर्व विमाधारक जे बँक आहे त्यांच्यासाठी आहे हे लागू, परंतु जे विमाधारक नसलेल्यासाठी नाही आहे, फक्त सर्व विमाधारक बँकासाठी आहे. हे लक्षात घ्या, कारण की दुसरा प्रश्न इथंच बनलेला आहे इथूनच. तर लक्षात घ्यायचा, त्याचं उत्तर काय राहील माहिती आहे का, पहिलं बरोबर आहे आणि तिसरं म्हणजे अ बरोबर आहे, याचं उत्तर ब चुकीचं आहे. एक लक्षात घ्या, याच्या सर्व बँकाद्वारेच भरलं जाते, वसूल केला जाते आणि सर्व विमाधारक बँकासाठी अनिवार्य आहे. आता बघा, आता जे 23चा का 22चा प्रश्न आला ना ते घेऊ आपण. बघा, राज्यसेवा मेन 2023 ला आलता. ठेवी विमा आणि पत हमी महामंडळ सुधारणा कायदा 2021, यामध्ये काय दिलं, प्रश्नच बनवला त्यांनी कायद्याचा. आणि मागच्या प्रश्नामध्ये काय होता ते, की त्यांनी ते प्रश्न डायरेक्ट अ ब क मध्ये बनवलेला आहे. तर लक्षात घ्या, ते विधान, त्याचे 3 विधान बघा. ठेवी विमा हप्ता सर्व विमाधारक आणि सर्व विमाधारक त्याची विमाधारक नसलेल्या बँकासाठी अनिवार्य आहे. तर आताच काय पाहिलं आपण, सर्व विमाधारक बँकासाठी अनिवार्य आहे, विमाधारक नसल्यासाठी नाही. याने ऍड केला फक्त, हे विधान चूक आहे, अचूक आहे. ठेवी विमा हप्त्याचा ठेवीदाराकडून वसूल केला जात नाही, ते विधान बरोबर आहे. तिथं काय म्हणे, ठेवीदाराकडून वसूल केला, ते विधान चूक होतं. मग इथं काय म्हणते, ठेवीदाराकडून वसूल केला जात नाही, विधान बरोबर आहे. मग कोणाकडून वसूल केला जाते, बँकेकडून. इथं बँक पाहिजे होतं, हे विधान बरोबर आहे, कारण की नाही म्हणत आहे ना, विधान बरोबर आहे. ठेवी विमा हप्ता बँकाद्वारे भरला जातो, कोणाकडून आला तो, बँका. इथं बँकाद्वारे भरला जातो, बँकाकडून वसूल केला जातो आणि सर्व विमाधारक बँकासाठी आहे, विमाधारक बँकासाठी नाही. हे जशा तसा लिहा, हे दोन्ही प्रश्न तुम्ही पहा, कारण की याचं उत्तर फक्त ब क राहील, अ चुकीचं आहे. हे प्रश्न जर पुन्हा रिपीट झाला, कायदा कोणता आला पाहिजे ना. सांगायचं तात्पर्य आहे, PIQ रिफ्लेक्ट होतात, PIQ रिपीट होतात, म्हणून PIQ होल्ड पाहिजे. आणि आता जे राज्यसेवा एक्झाम झाली ना त्यामध्ये सुद्धा बरेच क्वेश्चन रिपीट आहे किंवा PIQ अनालिसिस बेसवर आहे, म्हणजे आपण चांगल्या प्रकारे मार्क घेऊ शकत होतो. फक्त आपण त्याच्यावर नंतर चर्चाच करू. आता आपण पाहू फक्त प्रश्न. आणि म्हणतात ना तुम्ही की बा सर कंबाईनचे प्रश्न करायचे का, तर कंबाईन होत नाही, कारण की कंबाईनचे क्वेश्चन्स मेन्सला राज्यसेवेला येते, राज्यसेवेचे आपल्याला येते, RFOची येते. म्हणजे MPC अंडर पहायच्या एक्झाम फक्त आपल्या सिलेक्टिव्ह सिलेबसनुसार आणि आपल्या हॉट टॉपिकनुसार प्रश्न पाहायचे आणि बाकीचे स्किप करायचे. उदाहरणार्थ म्हटलं, GS पेपर 1 जर घेतला तुम्ही किंवा GS पेपर 2 असो, कोणताही असो पॉलिटीचा, तर पॉलिटीमध्ये काय आहे, राष्ट्रपती उपराष्ट्रपतीवर प्रश्न आहे, तर मग आपल्याला आपला अभ्यासाचा भाग आहे का, ते आहे, तर मग ते वाचायचे. जर तिथं जर कायद्यावर असन, जसं नागरी हक्क संरक्षण कायदा, अनुसूचित जमाती कायदा, तर हे आपल्याला आहे का, नाही आहे, मग ते कसेच वाचायचेच नाही, तेव्हा पूर्ण स्किप करायचं. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला आहे ते सिलेबस माहीत राहिलं, PIQ माहीत राहिलं तर होते, तर एकमेकाला कलेक्ट करायचं झालं. मग आपण ते 150 प्रश्न वाचतो का नाही, आपण तिथे 75-80 प्रश्नावरच क्लोज करतो ते. मग असं केलं पाहिजे आपण. त्यानंतर बघा, आपल्याला सेबी ही संस्था आहे म्हणते, रिकामी जागा, तर घटनात्मक संस्था की वैधानिक आहे, तर आपण पाहिलं होतं सेबी कायदा 1992 नुसार वैधानिक दर्जा आहे, म्हणून ही वैधानिक संस्था आहे. राज्यसेवा मेन 22चा आहे. हा बघा, मेनचा प्रश्न आहे,
कधी लॉंग फॉर्म विचारू शकते, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, काही टाकू शकते त्यांनी. नवीन मुलांना थोडं जाते, सोपं आहे, परंतु असे प्रश्न सेकंदात झाले पाहिजे. त्यानंतर बघा, जुलै 2020 मध्ये अखेरपर्यंत कोणत्या राज्याने संकलित बुडणाऱ्या फंडात सर्वाधिक गुंतवणूक केली आहे? आता तुम्ही सांगा, हा प्रश्न 2020चा आहे, मेनचा आहे, परंतु सर्वात जास्त संकलित बुडणाऱ्या फंडात कोण गुंतवणूक केली? आपण हे वाचत असतो का विद्यार्थी म्हणून? नाही. विद्यार्थी म्हणून लक्षात राहते का? नाही. तर मग आपण प्रिफरन्स कोणाला द्यायला पाहिजे? महाराष्ट्राला. यांचं उत्तर सुद्धा महाराष्ट्रात दिलेलं आहे आयोगाने. म्हणजे आपण मग ठेवी मध्ये म्हटलं ना कोणतं राज्य अग्रेसर आहे, त्यानंतर हे गुंतवणूक, जीएसटी संकलन, असे जर रॅन्डमली क्वेश्चन आले ना, महाराष्ट्रात मारायचं. आणि जरी आपलं ते विधान आता 3 इथं बरोबर आहे, परंतु कधी कधी चुकलं पेपरमध्ये जाऊन, तर आपण चुकलं तरी काही होत नाही, कारण बाकीचे जे गोष्टी पूर्ण रिझल्ट मध्ये येणारे असते ना, ते महाराष्ट्रात मारते, कारण की मागच्या PIQ आणि आपण जर तिथं उत्तर प्रदेश मारून आणि उत्तर प्रदेश आयोगाने दिलं बी नाही एका वेळेस, तुम्ही फक्त एकाच वेळेस लॉजिकवर बरोबर येता, बाकीचे लॉजिक तुमचे 100% चुकणार आहे. कारण ते अप्रोच असला पाहिजे, काहीतरी चुकणारच आहे ना, कारण की आपण ज्यावेळेस रिस्क घेत असतो ते एकूण प्रश्नामध्ये घेत असतो. 20 सोडवले बा, 20 पैकी माझे 10 बरोबर आहे, 10 चुकले, फायदा झाला आपण. परंतु हे लॉजिक डेव्हलप झालं पाहिजे, कारण की काही क्वेश्चन नाही का आयोगाने चुकण्यासाठी टाकलेले असते, तिथे तर चुकणारच आहे आपण, कारण की ज्ञानी कामं पडत नाही, लॉजिक येत नाही, मग तिथं सर्वच चुकते. पण आयोगच म्हणते आपल्याला इथं लॉजिक पाय बा, कीवर्ड पाय, तू सोडू शकतो मागच्या PIQ वरून, ते आपल्याला समजलं पाहिजे. म्हणून PIQ पाहताना व्यवस्थित पहा आणि कीवर्डचा अभ्यास करा. त्यानंतर बघा, आपल्याला आलता राज्यसेवा मेंदू 22 ला चालता, सेबीचा वैधानिक अधिकार केव्हा देण्यात आला? मागं काय विचारलं? सेबीला घटनात्मक दर्जा आहे की वैधानिक? तर वैधानिक आहे. प्रश्नामध्ये काय वैधानिक दिला, अधिकार कधी दिला म्हणजे वर्ष विचारलं. मागच्या प्रश्नामध्ये विचारलं होतं सेबीला वैधानिक दर्जा कोणत्या समितीनुसार, प्रश्न किती रिफ्लेक्ट आहे तिच्या तिथं, म्हणून याला म्हणतो आपण PIQ अनालिसिस. आणि हे PIQ अनालिसिस काय झालं पाहिजे? उपघटकानुसार, घटकानुसार. जसं सेबी वाचलं तर सेबीचे क्वेश्चन, सेबीची इन्फॉर्मेशन थोडीशी जी PIQ बनू शकते, जी आली नाही बस झाला सेबी सापलावाला विषय. तसं हे हॉट टॉपिक असते. मग नाबार्डचे काय करायचे? पहिले PIQ पाहायचे, एका खाली लिहून घ्यायची आपल्या नोट्समध्ये, फक्त पहिले PIQच लिहायचे जसे तसे. त्यानंतर बुक्स मध्ये जायचं, कोणतं विचारू शकते कोणतं नाही, तर तुम्हाला काय दिसणार? ऑलरेडी PIQच विचारते त्यांनी. फक्त अट काय माहिती आहे का? कन्फ्युजन नाही झालं पाहिजे, फक्त पाठ पाहिजे PIQ, लक्षात घ्या. त्यानंतर बघा, याचं उत्तर बघा काय? जानेवारी 1992, वैधानिक दर्जा 31 जानेवारी 1992. पाठ करा. ऑप्शन मध्ये मार्च सुद्धा आहे आणि पुस्तक मध्ये मार्चचा उल्लेख आहे. 31 मार्चचा, 31 जानेवारी 1992 आहे. समिती, नरसिंह समितीचा वैधानिक दर्जा, सेबीची स्थापना 1988 ची आहे, एप्रिल 1988, पटेल समितीनुसार. पटेल समितीवर प्रश्न आला नाही आपल्याला. त्यानंतर बघा, भारतातील पहिली कोणती संस्था आहे की वित्तीय विकास संस्था आहे? तर लक्षात घ्या, भारतातील पहिली वित्तीय विकास संस्था आहे IFCI. लक्षात ठेवा, नवी दिल्लीला मुख्यालय आहे. आणि हा प्रश्न आला वनसेवा मेंदू 18. आता पहा बरं, हा जर प्रश्न नाही का कंबाईनला आला, समजा उदाहरणार्थ 25 ला आला, तर तुम्ही काय म्हणसाल? तुम्हाला येणार नाही, ज्या व्यक्तीनं राज्यसेवेचे वनसेवेचे प्रश्न पाहिले नाही, तर तुम्हाला येणार काय? कदाचित येणार नाही. आणि पण ज्या व्यक्तीने केले ते सेकंदात सॉल्व्ह करणार, की बा IFCI बा क्रम बिन विचारला तरी ते करणार. म्हणून मी म्हणतो PIQ सर्वेच करायचे, परंतु आपल्या सिलेबसनुसार. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, आपल्याला आले आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2016 पुढील विकास वित्तीय संस्थाची मांडणी त्याच्या स्थापनेनुसार लावा. प्रिली असे प्रश्न येते आपल्याला बघा. IDBI 1964, त्यानंतर IIBI ती बघा, इथं मी घेतलं नाही, इंडस्ट्रियल म्हणजे औद्योगिक आजार संबंधी आहे ती, IRCI, IRBI, IIBI, याला म्हणतो आपण इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट बँक ऑफ इंडिया. लक्षात ठेवा, 1997 ची आहे, म्हणजे हे काही शेवटीच येणार आहे, लक्षात घ्या. त्यानंतर बघा ICICI 1955 ची, त्यानंतर आहे IFCI, आलं काय हे IFCI 1948. मग सर्वात पहिली कोणती आहे विकास? हेच आहे IFCI. त्यानंतर येते ICICI, IDBI. हे पाठ करा. आणि तुम्हाला जर कोणाला मराठीमध्ये आहे, त्याच्यामध्ये मराठी सुद्धा दिलेली आहे, औद्योगिक विकास बँक, परंतु इंग्लिशमध्ये विचारते आपल्याला, लक्षात ठेवायचं हे, परंतु तुम्ही लिहून घ्या हे. आणि हे 3 बँका लक्षात ठेवायचं. हे काय? IIBI. आणि जर तुम्हाला जर आता प्रश्न आला समजा उदाहरणार्थ हेच रिपीट, तर तुम्ही काय करता? पहिली IFCI आणि सर्वात शेवटी IIBI, डायरेक्ट ऑप्शन कट करून जाता तुम्ही. शेवटी काय दिलेलं आहे बाप्पा? तर मग याच्यात काय पाहू आपण माहिती आहे का? जसं पहा, सेकंड नंबरचं जे ब नंबरचं ऑप्शन आहे, तर शेवटीच येणार ना, तर ब एकाच याच्यात आहे, 3 नंबरच्या याच्यात. म्हणजे मी सांगायचं तात्पर्य कसं आहे, हे सर्वांनाच येतात,
सिक्वेन्स लावला, तारीख देते तिथं सरळच ना, पण तो सेकंद तुमचा वेस्ट होईल. तर मग काय करायचं, अशा वेळेस पाठ करायचं. पहिली कोणती आहे माहित राहते आपल्याला, IFC आहे. तर मग पहिला नंबर काय ड, तर ड तर चारही याच्यात आहे, परंतु जे 1997 सांगितलं IIB आहे, तर मग हे तुम्ही माहित पाहिजे की बा IIB आहे कधी आहे, शेवटची आहे. तर डायरेक्ट ऑप्शन ब म्हणजे 3 नंबर मध्ये शेवटी एकच दिलेलं आहे, म्हणजे तुम्ही एका ऑप्शनने सुद्धा घेऊन जाता. जर तुम्ही हे 3-4 PIQ पाहिले, नेमकं काय पाहायचं आहे, तुमचा नक्कीच सेकंद वाचीन. आणि यालाच काय म्हणत असतो आपण माहिती आहे का, की इतरांपेक्षा समोर जाणं सवड. कारण की आपण मग ते मॅथ अँड रिजनिंगला वेळ लागते ना, तर तिथं आपण 1-2 क्वेश्चन सोडू शकतो असे. आणि एक क्वेश्चनचं बोलत नाही आम्ही, असे क्वेश्चन तुमचे बाकीचे सुद्धा असले पाहिजे, जे PIQ आहे. PIQ वर वेळ गेलाच नाही पाहिजे आपला. त्यानंतर बघा, म्युच्युअल फंडाचे वर्गीकरण कोणत्या प्रकारात केले जाते, 2024चा प्रश्न आहे, तर लक्षात ठेवा. 2024चा आहे. म्युच्युअल फंडाचे वर्गीकरण काय करत असतो पण, भांडवली बाजारातील वित्तीय मध्यस्थ संस्था आहे का नाही, तर म्हणून याचं उत्तर आहे 1 नंबरचं. यानंतरचा एक क्वेश्चन इथंच आहे, पाहू आपण. त्यानंतर बघा, राज्यसेवा मेन 2012ला आलता आपल्याला. सार्वजनिक क्षेत्रातील 3 महत्वाच्या वित्तीय संस्था मागासलेल्या भागात सुरू असलेल्या प्रकल्पांना सवलतीच्या दरात वित्त पुरवठा करते. हेच विकास विशेष संस्था आहे. हे वित्तीय संस्थाच आहे ना, विकास. तर बघा, पहिलं बघा याचं उत्तर काय राहील बघा, RBI दिलेला आहे. RBI आहे का आपल्या याच्यात, SBI RBI नाही आहे. 2 नंबरचं बघा, IDBI आहे, ICICI आणि IFC आहे. हे बरोबर 2 नंबरचा ऑप्शन आहे. विकास वित्तीय संस्थाच आहे. नाबार्ड आहे का, नाही आहे. IFC आहे, RBI तर येणारच नाही ना, SBI येणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, याच्यावर सुद्धा हे प्रश्न सॉल्व्ह होते, पुन्हा रिफ्लेक्ट होईल. हा, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, एप्रिल 1980 मध्ये पुढीलपैकी कोणत्या बँकाचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. बघा, हे आलता आपल्याला विद्युत जे होते ना, इलेक्ट्रिकल सर्व्हिस, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनचा, त्याच्यावर हे 6 बँकावर प्रश्न आला. बघा, एप्रिल 1980 मध्ये पुढीलपैकी कोणत्या बँकाचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. कारण विचारण्याचं कारण काय माहिती आहे का, 6 बँक आहे ना, तर लक्षात राहते. कारण की याच्यावर तर ऑलरेडी रिपीट आहे, हे विचारलं नाही, ही पहिला प्रश्न आहे. तर लक्षात घ्यायचा, आंध्रा, विजय, पंजाब अँड सिंध बँक, कॉर्पोरेशन बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि न्यू बँक ऑफ इंडिया. तर ऑप्शन मध्ये आपलं काय येईल बघा, 3 नंबरचं फक्त क बरोबर येईल. तिथं कॉर्पोरेशन बँक ऑफ आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सचा उल्लेख आहे. बघा, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि कॉर्पोरेशन बँक हे 2 बँक आल्या. बाकीच्या बँका जी आहे ते 14 बँकाच आहे. 14 बँक ते पाठ करायचं का नाही, हे 6 करायचं. आणि याच्यावर नाही का, राज्यसेवा मेन्सलेच क्वेश्चन आहे, याच्यामध्ये दिसला नाही मला 21,000 मध्ये, परंतु आहे हे 2 क्वेश्चन आलेले आहे आतापर्यंत. परंतु आता तुम्ही हे इतकं करा, बाकी करू नका, कारण की याच्यावर आपल्याला सॉल्व्ह होते. आणि हा प्रश्न नाही का तुम्हाला मेरिट मध्ये आणू शकते. मेरिट म्हणजे काय, इतरांपेक्षा 1.25 ची बढत, आणि आपला कट ऑफ 0.25 न जाते, म्हणून अशा गोष्टीत करण्यास फायदा आहे आपल्या. त्यानंतर बघा, एक राज्यसेवा मेन 2022चा प्रश्न आहे, असा म्हणजे जनरल आहे, आणि आपण ते पाहत असतो, सोपंच आहे. बघा, कर्जाचे प्रकार कोणते नाही आहे. तर कर्जाचे प्रकार वचन चिठ्ठ्या, हुंड्या हे काय कर्जाचा प्रकार नसते, म्हणून निदान नसणार. तर कॅश क्रेडिट, आपण कॅश क्रेडिट घेत असतो, क्रेडिट म्हणजे उधार घेणं, हे असणार ना. बँक अधिविकर्ष सवलत देते, म्हणजे आपल्याला आपल्या खात्यात जर 5,000 आहे, तर बँक आपल्याला आपल्या खात्यात नसताना सुद्धा नाही का 5,000 जास्त देऊ शकते, त्याला आपण म्हणतो कर्ज घेतो. हे आहे. रोख कर्ज तर माहितच आहे, आपण कॅश मध्ये कर्ज घेतो बँकेत, हे तर येणारच आहे ना, म्हणून आपल्याला कोणता विचारला नाही. आणि एक लक्षात ठेवायचं, तुम्ही पाहिला असन, एक लॉजिक सांगतो, सर्वांनाच माहित आहे कोणता कर्जाचा प्रकार नाही. ज्यावेळेस आपल्याला निगेटिव्ह बोलला ना, म्हणजे निगेटिव्ह ऑप्शन निवडावा की कर्जाचे प्रकार नाही, त्यावेळेस मिनिमम आन्सरच असते एक. तुम्ही पहा, आता जे राज्यसेवेचा पेपर झाला तिथं सुद्धा हे पाहून पहा, अयोग्य विचारलं तर कमीच असणार. हे लॉजिक आहे. जर आपल्याला काहीच माहित नसेल तर आपण याच्यापैकी काय मारायला पाहिजे माहिती आहे का, अ, ब आणि क तर एलिमिट होईल, फक्त क किंवा ब. आणि क काय आहे, बँक अधिविकर्ष. आपण वाचत असतो बँक अधिविकर्ष म्हणजे काय, तर बँक नाही का जर आपल्या खात्यात 5,000 असेल तर आपल्याला 10,000 सुद्धा ते देऊ शकते, त्यालाच म्हणतो आपण कर्ज घेणे. ते लक्षात ठेवा. याचं उत्तर राहील फक्त ब चुकीचं, कारण वचन चिठ्ठ्या येत नाही, लिहून घ्या, हे आलेला आहे प्रश्न. त्यानंतर आलता आपल्याला बघा, राज्यसेवा मेन 22चा आहे, म्युच्युअल फंड पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जाईल. तर ऑप्शन मध्ये बघा, मिड कॅप फंड, इंडेक्स फंड, इंडिया फंड, मार्केट फंड. तर आपण आताच पाहिलं, म्युच्युअल फंडचं जुनं नाव आहे इंडिया फंड, हे आता तुम्ही नोट डाऊन करा. त्यानंतर बघा, एक प्रश्न आलता नाणेनिधी आणि भांडवल बाजार. आपण नाणेनिधी भांडवल बाजार जास्त काही डीप घेतला नाही आहे, कारण हेच इम्पॉर्टंट आहे. हे नाणेचा बाजार भांडवल बाजारातलाच होई सर वाचत आहोत, परंतु आपण डायरेक्ट एक्झाम ओरिएंटेड वाचत आहोत म्हणून पाहिलं.
लक्षात ठेवा, इथे विचारलं होतं नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेची खालीलपैकी कारण कोणते? हा प्रश्न नाही का 9वी 10वी 11वी 12वीचं जे इकॉनॉमिक्सचं पुस्तक आहे स्टेट बोर्डचं, तिथं त्यांच्या स्वाध्यायामध्ये दिलेलं आहे डायरेक्ट की नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचे कारण कोणते आहे? तर त्याचं कारण आहे अपुरी बचत. हे पाठ करा. आता काही वाचू नका, फक्त अपुरी बचत पाठ करा आणि स्टेट बोर्ड मधला आहे. आणि नाणे बाजारामध्ये काय असते? अल्पकालीन व्यवहार होते, ते भांडवल बाजारात दीर्घकालीन होते. लक्षात ठेवा. आणि नाणे बाजाराचे 2 प्रकार पडते, संघटित क्षेत्र, असंघटित क्षेत्र. आणि नाणे बाजारातील व्यवहारांना काय म्हणतो असतो आपण माहित आहे का? बिल किंवा पत्रे म्हणतो असतो. आणि भांडवल बाजाराचे व्यवहार होते त्याला शेअर्स किंवा बॉन्ड म्हणत असतो. याचे फरक दिलेला आहे आपल्याला, पण हे इम्पॉर्टंट नाही आपल्याला एक्झाम मध्ये एवढं, त्यामुळे मी काही घेतला नाही. STI मेन 2014 आलता. भारतातील सार्वभौम ऋणाचे पतमानांकन यांच्याकडून केले जाते म्हणते. भारताच्या सार्वभौम ऋणाचे पतमान यांच्याकडून. इथं भारतातील विचारलं नव्हतं त्यांनी की बा भारतातील पतमानांकन संस्था आहे, तर म्हणून इथं काय करायचं की बा याचं फिच रेटिंग आणि स्टँडर्ड अँड पुअर उत्तर दिलं आयोगाने फक्त 2. बाकी क्रिसिल, इक्रा आणि केअर हे भारतातील आहे. इथं उत्तर दिलं होतं फिच रेटिंग, स्टँडर्ड अँड पुअर्स आणि दुसरं मूडीज लिहायचं एक. हे 3 गोष्टी 3 लक्षात ठेवा. आणि भारतातल्या 3 प्रश्न रिप्लेट झाला तर लक्षात ठेवा. फक्त तुम्ही तो प्रश्न जे बोलला मी हे तुम्ही जसं बघा, खालीलपैकी कोणती पतमानांकन संस्था भारतातील सेमीमध्ये नोंदणीकृत नाही म्हणते. हे थोडा खूप म्हणजे आउट ऑफ क्वेश्चन होता, हे आपल्याला येणं नाही अपेक्षित आहे. परंतु आपण केअर, मूडीज, क्रिसिल बद्दल वाचत असतो ना, 6 संस्था, तर 6 ब्रिकवर्क वाचत नाही, मग आपण उत्तर लिहायला पाहिजे ब्रिकवर्क. परंतु आयोगाने दिले उत्तराचं मूडीज, म्हणून इथं चुकणंच अपेक्षित आहे. फक्त आता तुम्ही अभ्यास काय करा, भारतातल्या ते मी जेवढं लिहिलं ते लिहून घ्या. फक्त सेबीमध्ये नोंदणीकृत संस्था कोणती आहे पहा. खूप असं तर करू नका. फक्त जर हे 6 जर जे आपण बोललो या 6 पैकी जसं मूडीज नाही आहे, तर बाकीच्या काही कोणत्या आहे का बा, जसं स्टँडर्ड अँड पुअर्स किंवा मूडी फिच रेटिंग आहे हे पाहून घ्या. म्हणजे 6 पैकीच पाठ करा, बाकी सोडून द्या. एवढं लक्षात घ्या. मी काय अनालिसिस केला नाही, हा क्वेश्चन तुम्ही करून घ्या स्वतः वैयक्तिक. तर अशा पद्धतीने नाही का आपण हे इम्पॉर्टंट माहिती आणि त्यावरील PIQ घेतलेली आहे. नक्कीच तुमचा आज सुद्धा 1 मार्क फिक्स नक्की होणार आहे. जर या टॉपिकवर प्रश्न आले तर नक्कीच तुमचा फिक्स होईल. यानंतर काय करू आपण माहित आहे का, जर मोठा व्हिडिओ असेल तर आपण नाही का हेच व्हिडिओ टाकू, नाही तर आपण नरसिंह समिती, SBI, नाबार्ड बँक, अग्रणी बँक हे घेऊ आपण बँका. म्हणजे आपल्याला बँक टॉपिक हा एंड होईल. तर नक्कीच जर तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.